नमस्कार. बोर्ड एक्झाम 2025 10वीच्या परीक्षेसाठी 30 ते 40 मार्क तुम्हाला आरामामध्ये पडू शकतात. फक्त काही ट्रिक्स अँड टेक्निक्स आहेत. जास्त अभ्यास करायची सुद्धा गरज नाही. वर्षभर असे काही विद्यार्थी असतात की ज्यांनी वर्षभर निवांत राहिलेले असतात. अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आता घाबरायची गरज नाहीये की त्यांना सुद्धा 30 ते 40 मार्क आरामामध्ये पडू शकतात. अशा काही टेक्निक्स आले की ज्यामुळं वर्षभर काही न केलेला असू शकतो किंवा ज्याचं बेसिक खूपच कच्चा आहे, ज्याला परीक्षेची आता भीती वाटत आहे, 20-25 मार्क काढणं सुद्धा जमणार नाही, वाचायला अडखळ देणारे असे सुद्धा विद्यार्थी आलेले असतात 10वी पर्यंत. तर त्या विद्यार्थ्यांची सुद्धा ही पास होण्यासाठी अतिशय चांगली संधी आहे. आणि काही असेही विद्यार्थी व्हिडिओ बघतील की ज्यांना चांगला खूप अभ्यास झालेला आहे आणि त्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नाही, तर त्यांना पेपर कव्हर करण्यासाठी, त्याचबरोबर मार्क स्कोर करण्यासाठी काही ट्रिक्स हवे असतील तर त्या सुद्धा, म्हणजे हुशार विद्यार्थ्याला सुद्धा यामधून चांगला स्कोर कसा करायचा आहे, आपलं प्रेझेंटेशन कसं चांगलं करायचं आहे, हे सगळी माहिती यातून मिळणार आहे. म्हणजे एखादा 0 विद्यार्थी असणार आहे त्याला सुद्धा या व्हिडिओचा फायदा आहे. आणि एकदम चांगला जो विद्यार्थी आहे 90-95च्या पर्सेंट पुढे मार्क जो काढतो त्याला सुद्धा आपल्या पेपरला चांगला स्कोर कसा करता येईल हे सुद्धा या व्हिडिओतून आपल्याला शिकायला मिळणार आहे. आता बघा, 2025 साठी मी तुम्हाला सांगितले की हमखास तुम्हाला 2025च्या बोर्ड एक्झाम साठी तुम्हाला हमखास या व्हिडिओमधून 30 ते 40 मार्क पडणार आहेत. काही असे प्रश्न आहेत, आपण सगळ्या प्रश्नांच्या विषयी चर्चा करत जाणार आहे. काही असे प्रश्न जे आहेत की जे प्रश्न काय करतात, तुम्हाला हमखास मार्क देतात. ओके, आपण असं म्हणू शकतो की बोर्डाने ते तुम्हाला पास होण्यासाठी, चांगले मार्क काढण्यासाठी हे प्रश्न दिलेले आहेत, असंही आपण समजू शकतोय. आता बघा, त्यातला काही पहिलाच प्रश्न जो आहे लँग्वेज स्टडीजचा, तिथून आपण सुरू करतोय. सेक्शन 1 लँग्वेज स्टडीज जो आहे तो 10 मार्काचा आहे. आता मी इथे काय केलंय, तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करतोय प्रश्नपत्रिका. मी तुम्हाला यातले प्रश्न शेअर करतोय आणि मी डायरेक्टली याची तुम्हाला काय करतोय, उत्तर दिलेली आहेत. तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवरती, मी तुम्हाला टाकतोय त्याच्यामध्ये. आता बघा, उदाहरणार्थ पहिला प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 8 मार्काचं जे आहे ते 8 मार्क तरी डोळे झाकून पडू शकतात. लक्षात घ्या. म्हणजे 7वी-8वीच्या विद्यार्थ्याला जरी तो प्रश्न दिला पहिला, तर तो सुद्धा मार्क काढू शकतो. असे 8 मार्क आहेत. आणि 2 मार्काचे शेवटला उरतात, ते थोडेसे काठीण्य पातळीचे असतात, तरी सुद्धा ते तुम्हाला मार्क देऊ शकतात. म्हणजे 10 पैकी कमीत कमी 8 आणि 9 हमखास पडल्यासारखे आहेत. तर ते कसे काढता येईल 10 पैकी 10? तर बघूया उदाहरणार्थ. आता काही असे विद्यार्थी मला असेही भेटतात की ज्यांना साधे प्रश्न सुद्धा सुटत नाहीत. त्यातला हा आहे बघा. उदाहरणार्थ, पहिला प्रश्न दिला असतो, त्याच्यामध्ये एक अल्फाबेट भरल्यानंतर आपल्याला काय होतो की आपल्याला तो शब्द भेटत असतो. या एका अल्फाबेट मग आपला अर्धा मार्क पडतो. उदाहरणार्थ, इथे एक अल्फाबेट टाकलं की अर्धा मार्क पडतो, इथे एक अल्फाबेट टाकलं की आपला अर्धा मार्क पडतो, इथे एक शब्द टाकला की अर्धा मार्क पडतो, इथे एक शब्द टाकला की अर्धा मार्क. असा हा 2 मार्काचा प्रश्न आहे. उदाहरणार्थ बघा, LI ... केलेला आहे, बरोबर आहे. प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये बघू शकताय. आता बघा, हा जर तुम्हाला डायरेक्ट उत्तर गावलं तर चांगलीच गोष्ट आहे, तुमच्या लक्षात येते. वाचनात बऱ्याच वेळा येऊन गेला असला तर तो शब्द लक्षात येतो की बाबा इथं काय शब्द येणार. समजा ते लक्षातच येत नसेल, असेही काही विद्यार्थी आहेत, भरपूर विद्यार्थी आहेत जे बाहेर कामाला जात असतात. असे काही विद्यार्थी असतात जे 10वीला रेग्युलर बसू शकत आहेत, 17 नंबरचे फॉर्म भरणारे विद्यार्थी सुद्धा आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा बघा, तुम्ही काय करायचं आहे, मनामध्ये ABCD पासून म्हणायला चालू करायचं. उदाहरणार्थ, तुम्ही पेन्सिलनं कच्चं करून बघू शकताय. कच्चं काम तुमच्या उत्तरपत्रिकेवरती कच्चं काम मागं करून बघू शकताय तुम्ही. इथे ए टाकला तर शब्द वाटतो का आपल्याला? LIAHT वाचल्यासारखं वाटतो का? तर नाहीये. म्हणजे हा निश्चितपणे काय नसणार आहे, आपल्याला निश्चितपणे ए तिथे येत नाही. AB टाकल्यानंतर तिथं वाटतं का AB? LIBHT नाही वाटत, बरोबर. मग त्याच्यानंतर C टाकून बघूया, LICHT हा शब्द वाचलाय का? नाही. बर, मग ABCD LIDHT आपल्याला वाचल्यासारखं कधीच ऐकिवात वाटत नाही. LIDHT नाही वाटत. ABCDE LIEHT हाही वाटत नाही. लिस्ट नाही वाटत, बरोबर आहे. मग पुढचा आपण वर्णाक्षर बघूया, ABCDE F LIFHT नाही, हाही वाटत नाही आपल्याला, बरोबर आहे. ABCDEF बघितलं, ABCDEF G टाकून बघूया, LIGHT बघा, LIGHT लाईट हा वाटतो आपल्याला उच्चार केल्यानंतर. हा शब्द
मग इथं बरोबर बसतो, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला एखादा शब्द असा जरी आला तरी तो तुम्ही काय करू शकता, आपण बघायचं ते एबीसीडीची बघायचे शब्द सगळ्या झेड पर्यंत जावं लागत नाही, लक्षात घ्या. एबीसीडी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी पर्यंतच बसतात. क्यू आर एस टी इथपर्यंत बसतातच शब्द, झेड पर्यंत जावं लागत नाही, कळते का. म्हणजे जो 17 नंबरचा फॉर्म भरणारा विद्यार्थी आहे त्याला सुद्धा हे काय होऊ शकतो, शब्द कळू शकतो, लक्षात घ्या. आता इथं बघूया आपण तशीच ट्रिक्स वापरून बघूया, म्हणजे इथं तुम्हाला अर्धा मार्क पडला. बघा, एफ ए लावलं, फाकस होतं का, नाही, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल की इथं तो शब्द येत नाही. बघा, बी फपकस नाही होणार, सी नाही होऊ शकत, असा शब्द आज वाचनात आलेला नाही आहे. डी बघा होऊ शकतो का, ए बी सी डी लावलं, असं उच्चार करून बघा येतो का, नाही वाटत, बरोबर आहे. ई फेकस वाटतो का, नाही वाचल्यासारखं वाटत. आता तुम्ही असं लावून बघत गेलात की तुम्हाला काय येणार आहे, ओ आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा फोकस, असं ओ पर्यंत गेला की तुमच्या तिथं लक्षात येणार फोकस शब्द आहे, कळतंय का बा. आता उदाहरणार्थ बघा, पुढचा शब्द एच ए बी डॉट डॉट टी, इथं तुम्हाला लावायची सुद्धा गरज लागणार, एवढा सोपा शब्द आहे तो. तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ पॉज करून मी जसं म्हणलं ए पासून बी सी डी ई एफ जी असं लावून बघा, तो शब्द वाचल्यासारखं वाटतो का, तुमच्या लक्षात येईल की आय हा इथे लावल्यानंतर आपल्याला तो शब्द हॅबिट हा उच्चार झाला. या उच्चारण तुमच्या हॅबिट शब्द वाचल्यासारखा आहे, ऐकल्यासारखं आहे, ठीक आहे. आता उदाहरण बघा, इथं एस टी ए लावून बघूया आपण, एस टी ए आय के नाही वाटत, बरोबर आहे. बी लावून बघूया, एस टी आय बी स्टिबक नाही वाटत. सी बघा, एस टी आय सी के स्टिक वाचल्यासारखं वाटतो, ऐकल्यासारखं वाटतो, म्हणजे इथं काय येणार आहे, सी येणार आहे, लक्षात घ्या. समजलं. म्हणजे इथला एकदम गाळातला गाळ जरी विद्यार्थी असला तरी तो अशा पद्धतीने सोडवू शकतो, लक्षात घ्या. यातले तुम्हाला प्रत्येकाला अर्धे मार्क पडतात. हा जर बरोबर आला तर अर्धा मार्क, हा आला तर 1 मार्क झाला, इथं परत बरोबर आला तर 1.5 मार्क झाला. समजा इथला चुकला तरी सुद्धा तो तुम्हाला अर्धा मार्क मायनस, सगळा प्रश्न चुकणार नाही, बरोबर आहे. बघा, आता दुसरा प्रश्न जो तुम्हाला मी स्क्रीनवर दिसतोय तो कशाचा आहे, तर तो आपल्याला अल्फाबेटिकल लावायचा आहे. म्हणजे एबीसीडी प्रमाणे, साध्या भाषेत सांगायचं झालं तर एबीसीडी प्रमाणे लावायचा शब्द आहे तो, बरोबर आहे. मग तो शब्द तिथं काय काय दिले बघा, त्या शब्दामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये प्रश्न दिलाय तो, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा शब्द दिले आहेत बघा, स्क्रीनवरती दिसतील तुम्हाला. अल्फाबेटिकल वापरायला सांगितले, लक्षातच ठेवा ते काय दिले अल्फाबेटिकल मध्ये, ट्रीज, बर्ड्स, गार्डन आणि रोज, बरोबर आहे. ट्रीज, बर्ड, गार्डन आणि रोज, बरोबर आहे का बघा. बरोबर आले ते सगळे शब्द याच्यात, ट्रीज, बर्ड्स, गार्डन आणि रोज दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये बघा आपल्याला पहिल्यांदा काय एबीसीडी प्रमाणे काढायचे शब्द, पहिलं अक्षर बघतोय आपण, हे तुम्हाला झालेलं तरी पण मी रिपीट केलो. काही विद्यार्थी असे आहेत त्यांना हे सुद्धा सुटत नाहीत, असे सुद्धा मी बघितले, त्यांच्यासाठी घ्यालोय. पहिला ए चा शब्द कुठं आलाय का, यात नाही आला. बी चा आला म्हणजे तो 1 नंबरला घेतला. सी चा आला का, सी नाही आला. मग नंतर काय कुठला शब्द, ए बी सी डी आले का, ई नाही, एफ नाही, जी आला म्हणून ते आपण 2 नंबरला घेतला जी चा, लक्षात घ्या. ए बी सी डी ई एफ कुठला आलाय का, जी एच आय जे के एल एम एन ओ पी, किंवा असं मोजत जायचं, पी क्यू आर आला तिथं घेतला. मग यस नाही आलेला, टी, अशा क्रमाने आपण काय केले, पहिली अक्षरं बघितली त्याची आणि त्यानुसार त्याचा क्रम ठरवला, लक्षात घ्या. आता दुसरा तिथं प्रश्न दिलाय, हे एकदम सोपं दिलं जाते, पहिल्या अक्षरावर तुम्ही समजू शकताय. दुसरा दिलाय कसा, की सगळेच पहिली अक्षर काय असतात की एकसारखे असतात. दुसरी अक्षर पण काही वेळा एकसारखे असतात, लक्षात घ्या. मग आपण पहिला अक्षर जर एकसारखा असेल तर आपण दुसरा अक्षर बघतो, त्याच्यात दुसरा अल्फाबेट बघतोय, बरोबर आहे. मग आता इथं काय दुसरा अल्फाबेट बदललेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं आर आलेला आहे,
मग इथं पहिला आपण काय केला, टीचं घेतला, टी नंतर दुसरा अक्षर बघतोय, ए बी सी डी प्रमाणे बघायचं त्याच्यामध्ये. मग ए कुठला आलेला आहे का, ई नंतर टी नंतर ए आलेलं कुठला आहे का, नाही. बी आलेलं कुठलं आहे का अक्षर, नाही. तर सगळे आर आर आलेत, म्हणजे हे प्रश्नच गेला. मग ई आलं. म्हणून आपण ते पहिला टेस्ट घेतलं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं आर, तर सगळीकडे आरच दिले. मग तिसरं अक्षर बघायचं, लक्षात घ्या. 1 2 3 इथं काय आहे, सगळ्याला 2 नंबरला आरच आले, बरोबर आहे. मग आता या 3 पैकी 2 नंबरला कुठला घ्यायचा, तर आपण 3 नंबरचं तेव्हा अक्षर बघायचं, लक्षात घ्या. 3 नंबरचा अल्फाबेट काय आहे, तर इथं ई आहे. त्याच्यानंतर इथं ओ आहे, इथं यू आहे. म्हणजे मग या ओ पेक्षा आणि यू पेक्षा पण काय अगोदर येते, ई येते. म्हणून हा 2 नंबरला आला, बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला ते पुढचे सुद्धा समजून घ्या. टेस्ट, ट्रीटमेंट, ट्रबल आणि ट्रूथ असे इथं तुम्हाला काय आहे, इथे 1 मार्क आहे आणि इथे 1 मार्क आहे, बरोबर. तुम्हाला इथले 2 झाले, इथले 2 झाले. असेच अशा पद्धतीचेच असणार आहेत तुम्हाला 2025च्या बोर्ड एक्झामला सुद्धा. तुम्ही असंच सोडवायचा तो, जरा फास्ट सोडवायचा प्रयत्न करा. आता तिसरा आहे, काय सांगितलं, तिसरा पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्हाचा वापर करा. तिसरा प्रश्न हा तुम्हाला ए मधला पंक्च्युएशनच असणार आहे. तर विरामचिन्हाचा वापर करत असताना बघा, हुशार विद्यार्थी ते समजू शकतातच, पण काही विद्यार्थी असे सुद्धा मी बघतोय की जे काय करतात की हा प्रश्न सुद्धा त्यांना सुटत नाही. तर त्यांनी काय करायचंय, सरळ सरळ जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न आपला आहे तसा उतरून काढायचा आहे, आपल्याला लक्षात घ्या. पण उत्तर त्यांना काय करायचं, सुरुवातीचं अक्षर कॅपिटल काढायचं. एवढ्यावरती सुद्धा तुम्हाला काय होतं, इथं 1 मार्काला आहे तर तुम्हाला अर्धा मार्क पडू शकतो, लक्षात घ्या. शी क्राईड वाक्यामध्ये कुठं जर नाऊन आला असेल, काय सांगते का बघा मी, नाऊन आला असेल म्हणजे नावं जे ते आली असतील, राम श्याम गीता अशी कुठली नावं आली असतील, तर ते नाव सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये कॅपिटल घ्यायचं आहे, लक्षात आहे का बघा. आणि वाक्याच्या शेवटी आपल्याला काय करायचं आहे, पूर्णविराम द्यायचा आहे. मग आता इथं बघा, पूर्णविराम म्हणजे जर प्रश्न असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, प्रश्न चिन्ह द्यायला पाहिजे. मग काय करायचं, वाक्याच्या सुरुवातीचं अक्षर कॅपिटल काढलंय. काही वेळा मग WH प्रश्न आलेले असतात, त्याच्यावर तुमच्या लक्षात घेऊन प्रश्न आहे, व्हॉट, वेन, वेअर आलेला असं सुरुवातीला, ते जरी असलं तर ते कॅपिटलच काढायचं, सुरुवात ही कॅपिटल करायची, लक्षात घ्या. शी क्राईड, आर यू क्रेझी, इथं प्रश्न विचारलाय. एम इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, विल, शाल ह्या सुरुवातीला येतात. त्यावेळी त्या वाक्याच्या काय होतात की इथं पण एक वाक्य आहे आणि ते सुरुवातीला इथं आल्यामुळे इथं प्रश्नाची विचारायला, लक्षात घ्या. येस नो टाईप प्रश्न आहे, आर यू क्रेझी, इथं प्रश्नचिन्ह दिला आपण आणि तोंडचं वाक्य असल्यामुळे त्याला डबल अवतरण चिन्ह देऊन लक्षात घ्या. इथं स्वल्पविराम दिलेला आहे. आता यातलं एवढं सगळं जमलं नाही तर सुरुवात तुम्ही वाक्य आहे तसं काढले आणि सुरुवातीचं अक्षर कॅपिटल काढले, लक्षात घ्या, तरी सुद्धा तुम्हाला अर्धा मार्क दिला जाऊ शकतो. 1 मार्कासाठी आहे, प्रश्न अटेम्प्ट करणं महत्वाचं आहे, अर्धा मार्क दिला जाऊ शकतो, लक्षात घ्या. दुसरं पण तसंच आहे, सुरुवात कॅपिटल करणं महत्वाचं आहे. इथंच तुम्ही अर्धा मार्क उचलताय आणि हाय तसं लिहायचंय आपल्याला, काय आपल्या मनाचं घालायचं नाही, फक्त चिन्ह वापरायचे. द टीचर सेड, परत हे तोंडचं वाक्य आहे, शिक्षक म्हणाले, स्वल्पविराम देऊन काय अवतरण चिन्हामध्ये घेतलेलं आहे, शेवटी पूर्णविराम दिला आहे, हे प्रश्न चिन्ह नाही आहे. लेट स्टार्ट टुडेज लेसन, अवतरण चिन्हात घेतलंय. अवतरण चिन्ह सुद्धा तुम्हाला जमलं नसलं, जर तुम्ही सुरुवात कॅपिटल केली, शेवट पूर्णविराम दिलेला आहे, एवढ्या दोन विराम चिन्हांचा जरी वापर केला तरी तुम्हाला अर्धा मार्क मिळू शकतो, लक्षात घ्या. जे हुशार विद्यार्थी आहेत, ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे, ते बरोबर हे सोडवू शकतातच. काही असे सोडवून टाकतील म्हणून त्यांच्यासाठी सांगतोय मी तुम्हाला, ठीक आहे. आता बघा पुढचा दिलेला आहे तुम्हाला, ऍडव्हर्टाइजमेंट हा शब्द आलाय. इथे तुम्हाला कुठलाही चौथा दिला जातो प्रश्न, एक शब्द दिला जातो त्या चौथ्या प्रश्नामध्ये आणि त्या शब्दातून फोड करून कमीत कमी 3 अक्षरी शब्द बनवा म्हटलं जातं. कमीत कमी 3, 4, 5 तुम्ही अक्षरी बनवू शकता. मग तिथे दिलाय शब्द कुठला, ऍडव्हर्टाइजमेंट दिलाय बघा, स्क्रीनवरती असलेल्या शब्दात बघा ऍडव्हर्टाइजमेंट दिलाय. मग ते ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्हाला काय काय सापडतंय, तर टेंट, तंबू, तो शब्द एक सापडला मला. वाचल्यासारखे मी जसं इथं म्हटलं तसं वाचल्यासारखे शब्द फोडून बघायचे. कमीत कमी 3 अक्षर बाजूला कच्च करून सुद्धा तुम्ही बघू शकताय. जो अभ्यास रेग्युलर करतो त्याला पटपट गावून जातात, पण ज्याचा रेग्युलर अभ्यास नाही त्याला गावणं अवघड होते. त्यानं काय करायचं आहे, असे बाजूला काढून बघायचं. वर्स, ऍडव्हर्स, लक्षात घ्या, वर्स म्हणजे पद्य, ऍडव्हर्स वाईट परिस्थिती हा सुद्धा शब्द आहे. आणि ऍडव्हर्टाइज हा सुद्धा त्याच्यातून आपल्याला सापडतो. म्हणजे MENT काढलं की ऍडव्हर्टाइज, थोडा आपल्याला गावला, जाहिरात, त्याला इथं सुद्धा 2 मार्क
आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, मग त्याच्यापेक्षा आणि सोपा हा सुद्धा असू शकतो, 5वा. तुम्हाला जे वाटतं ते. पहिला प्रश्न ए मध्ये काय करायचे आहेत आपल्याला, 4 सोडवायचे 2-2 मार्काला. मी इथे तुम्हाला 5 सोडवून दाखवल्यात. आता इथे तुम्हाला अशा पद्धतीने काय दिले जातं की दिली जाते बघा, डायग्राम एक दिली जाते, मध्ये एक शब्द दिला जातो आणि त्याच्याशी संबंधित शब्द ठेवायचे असतात आपल्याला या चौकोनामध्ये. आपल्याला पेपरला सुद्धा डायग्राम काढणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. पेन्सिलनं व्यवस्थित पट्टीनं काढायचे. प्रश्न क्रमांक 5 त्याच्यामधला प्रश्न ए मधला 5वा जो आहे तो असाच असतो. मध्ये एक शब्द दिला जातो आणि त्यानुसार काय करतात की त्याला संबंधित शब्द, त्याला लागू होतील असे शब्द. आता उदाहरणार्थ समजा इथं काय दिलाय, स्टुडंट. स्टुडंटला लागू क्लेवर स्टुडंट म्हणतो आपण. स्टुडंटला आपण काय काय शब्द ऐकलेले असतात बघा. क्लेवर म्हणजे हुशार, तो शब्द आपल्या मनात घालायचा आहे. ब्राईट सुद्धा हुशार होतोय. इंटेलिजंट सुद्धा ऐकलेला आहे आपण. ऑनेस्ट, HONEST, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, ऑनेस्ट, तो सुद्धा. वाईज सुद्धा आपण ऐकलेले शब्द आहेत. तुम्हाला जसे वाटतात तसे शब्द तुम्हाला घालू शकताय. स्मार्ट सुद्धा, स्मार्ट स्टुडंट येऊ शकतं, कळते का बा. नॉटी स्टुडंट सुद्धा येऊ शकतं. गुड स्टुडंट, साधे शब्द. गुड जरी मी इथं टाकलं, गुड जरी टाकलं असतं तरी चाललं असतं, लक्षात. गुड स्टुडंट, बॅड स्टुडंट, तुम्हाला जे त्याच्याशी संबंधित येतात ते. ऑनेस्ट स्टुडंट म्हटलेला आहे. ब्रेव्ह स्टुडंट म्हटलं, इथं ब्रेव्ह जरी आला असता तरी सुद्धा चालला असता, लक्षात. म्हणजे साधे साधे, तुम्हाला अवघड जरी समजत नसते, याशी संबंधित साधे साधे शब्द सुद्धा तुम्ही काय करू शकता, तिथं भरू शकता. हे तुम्हाला खूप सोपं आहे, लक्षात घ्या. हे सोडवायचं नाही. यातले किती आहेत, प्रत्येकाला तुम्हाला अर्धा मार्क पडत जातो, लक्षात घ्या. तुम्ही काय करू शकता की यातले समजा 1-2 चुकले तरी सुद्धा तुम्हाला 1 मार्क पडून जातो. 2 मार्काला आहे. एका दुसरं चुकलं तरी आपण काय करायचं, लिहायचं ते. 1 मार्क तुम्हाला पडून 1 मार्क आरामात पडतो. या दोन्हीपैकी एक कुठला जो तुम्हाला सोपा वाटेल ते तुम्ही सोडवू शकताय. मी तुम्हाला एक एक्स्ट्रा सोडवून दिलाय. इथं 4च सोडवायचे, 1, 2, 3 तर 100% सोडवायचे. 4था आणि 5वा मध्ये बघा, तुम्हाला जो तिथं प्रश्नपत्रिकेमध्ये सोपा वाटेल तो तुम्ही सोडवा, लक्षात घ्या. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 1B मध्ये बघा, इथं झाले तुमची 8 मार्क. इथं झाली, इथली 2, 2, 4, 5, 6 आणि यातला 1 सोडवला, 8 मार्क तुम्हाला इथं पडली 10 पैकी. ठीक आहे. आता इथं काय प्रश्न क्रमांक 1B. आता 1च मिनिट लक्ष द्या. इथे तुम्हाला काय केलेला आहे, बी मधला 1 सोडवायचा आहे. सॉरी, 1 मधला 1 प्रश्न क्रमांक 1B मध्ये 1 जो दिलेला आहे त्याच्यामध्ये AB दिलेले असतात, त्यामध्ये AB मधला 1 सोडवायचा आणि 2 मध्ये सुद्धा तुम्हाला AB दिलेले असतात, त्यामधला 1 घ्यायचा आहे, लक्षात घ्या. 1-1 मार्कासाठी आहे. आता एक तिथं वाक्य दिलेलं आहे, एक शब्द दिला, त्या शब्दाचा उपयोग करायला सांगितलं. काय शब्द दिला, वेअर वी लर्न, हे दिलं आहे तुम्हाला. वेअर वी लर्न, जिथं आपण इथं काय दिलंय, सॉरी, दिस इज अ क्लासरूम. दिस इज अ क्लासरूम हे तुम्हाला दिलेलं आहे तिथं प्रश्नपत्रिका स्क्रीनवरती दिसते तुम्हाला. दिस इज अ क्लासरूम दिलं, त्याचा उपयोग आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. ओके, दिस इज अ क्लासरूम वेअर वी लर्न. मी तिथं काय वापरलं, हीच ती क्लासरूम आहे जिथं आम्ही शिकतो. कळते का बघ. आणखी सोपं तुम्हाला जर वाटलं, दिस इज अ क्लासरूम वेअर वी प्ले, वेअर आय गो, वेअर आय स्टडी. आणखी सोपं सुद्धा तुम्ही करू शकता, वेअर आय स्टडी, वेअर आय प्ले. कळते का बघ, वेअर आय स्टडी. यापेक्षा आणि काय सोपं करता आलं तरी तुम्ही करू शकता, पण तो लिहिणं गरजेचं आहे. आता दुसरं आहे, त्याला काय करावे लागतात, प्रत्यय शब्द दिलेला असतो त्याला प्रफिक्स किंवा सफिक्स ऍड करावा लागतो, लक्षात घ्या. प्रफिक्स म्हणजे शब्दात पूर्वी येणार, पी म्हणजे पूर्वी येणारा, प्रफिक्स शब्दाच्या पूर्वी येणारा प्रत्यय, आणि सफिक्स शब्दाच्या शेवटी येणारा. शब्दाच्या पूर्वीचा किंवा शब्दाच्या शेवटीचा आपल्याला प्रत्यय ऍड करायचा आहे आणि 1 मार्क घ्यायचा. तिथे शब्द दिलाय काय बघा, मॅनेज आणि काइंड दिलेला आहे. मग आपल्याला शब्द प्रफिक्स पूर्वी ऍड करताना कुठले कुठले येतात बघा, अन येतो शब्द, लक्षात घ्या. मग तुम्ही अनमॅनेज होतंय का, शेवटचं तुम्हाला वाचल्यासारखं वाटतं का, मॅनेजमेंट, ER असे, मेंट TION, MENT मेंट असेल, TION असेल, क्षण म्हणतोय आपण त्याला. ER शब्द सुद्धा येतो, FULL फुल शब्दाच्या शेवटी येतात. मग आपल्याला शेवटचा शब्द आपण ऍड करून बघूया. ओके, उदाहरणार्थ मॅनेजमेंट लावला मी. काय काय सांगितलं तुम्हाला मी शेवटी, MENT मेंट, हे लक्षात ठेवा शब्द. FULL फुल, ER, कळते काय बघा. असे सुद्धा शब्द काय येतात की शेवटी येतात, शब्दाच्या
शब्दाच्या शेवटी लावल्यानंतर. मग आता इथं काय आहे, मॅनेज, मॅनेजमेंट, ING सुद्धा येतात. कळते का? मग आपल्याला काय करायचं आहे की तो प्रत्यय ऍड करायचा आहे इथं आपल्याला. मग मॅनेजमेंट वाचल्यास वाटते तुम्हाला, बरोबर येतो तो. मग आता इथं उदाहरणार्थ काइंड शब्दाच्या शेवटचा प्रत्यय ऍड केलाय आपण, म्हणजे त्याला सफिक्स म्हणतोय आपण. ओके, काइंडचं काइंडमेंट होत नाही, काइंड फुल होतं, लक्षात घ्या. काइंडर सुद्धा होत नाही, काइंडिंग सुद्धा होत नाही. ऐकलं सगळं, काइंड फुल आपण ऐकल्यासारखं वाटतं. म्हणजे तुम्हाला इथली सुद्धा सोपा प्रश्न आहे. प्रश्न अटेम्प्ट करा. अर्धा मार्क जरी तिथं पडला तरी या प्रश्नाचं काउंट करत असताना तुम्हाला अर्धा मार्क इथं काय करतो, डोक्यावरती एक्झामिनर काय करतो की तो 1 करतो, लक्षात घ्या. म्हणजे समजा तुम्हाला या प्रश्नामध्ये कुठलाही प्रश्न असू दे, तुम्हाला काय पडले असतील, 9.5 पडले धरून जाऊया, किंवा 8.5 मार्क पडले. इथं तुम्हाला जर अर्ध चुकला असेल, तुम्हाला इथं अर्धा मार्क दिला असेल, तर काय झाले, समजा मग 9.5 झालेत मार्क, तर 9.5चे प्रश्न तिथे जे तुमच्या उत्तरपत्रिकेवरती अशा पद्धतीचे चौकोन जे उत्तरपत्रिकेवरती दिलेले आहेत, तिथं काय करावं लागतं, प्रश्न क्रमांक 1A. मग तिथं किती पडले, 2 + 2 + 2 + 2 असं करत जाऊन त्याला काय करावं लागतं की तो अर्धा धरतो. अर्धा तिथं तुम्हाला काउंट करता येत नाही, म्हणून एक्झामिनर काय करतो, त्याच्याकडला बोनस गुण अर्धा करून तुम्हाला बरोबर परत काय केली, 8.5चे 9 झाले, लक्षात घ्या. हे असं प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला लक्षात घ्या. ज्या त्या प्रश्नाचा तिथंच हिशोब त्याला क्लिअर करावा लागतो. अर्धा मार्क तुम्हाला तिथं अर्धा, म्हणून काय मी तुम्हाला मग अशी धाडसानं म्हटलं, मी बोर्डाचे पेपर तपासलेलं सगळं धाडसानं तुम्हाला सांगितलं की या पद्धतीचं काय करू शकता तुम्ही, धाडसानं लिहायचं. अर्ध जरी चुकलं तरी तुम्हाला अर्धा मार्क पडतो, आणि त्या ठिकाणी तुमचा इथं तुम्हाला अर्ध्या मार्काचा बोनस मिळतो, लक्षात घ्या. म्हणजे परत तुम्ही 9 मार्क 10 मार्कावरती या प्रश्नात आला. असं प्रत्येक प्रश्नामध्ये आहे. हे हुशार विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात ठेवायचं की अर्ध जरी तुमचं एखादं चुकलं असलं तर तुम्हाला तिथं होऊन जातो. तुम्ही मग त्यावेळी चूक करायची नाही, हे हुशार विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि जे गाळातले गाळ विद्यार्थी आहेत त्यांनी काय लक्षात ठेवायचं, धाडसानं लिहायचं. म्हणजे अर्धा जरी पडला तरी मला परत हाय तसा काउंट करून माझा 1 मार्क वाढला. कळालं? ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. याची पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला पडायलाच पाहिजे. हे प्रश्न सोडायचे नाही, यातले एक पण तुम्हाला मार्क 100% पडणार, हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी वेगळा स्टडी करायला पाहिजे असं काय नाहीये. ओके, समजलं असेल. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण आता जातो. बघा, आपण बघायला लागलोय की प्रश्नपत्रिकेनुसार आपल्याला कसे मार्क काढता येतील ते बघितले. आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितले की आपल्याला कमीत कमी 8 मार्क, 9 मार्क कमीत कमी आपल्याला पडू शकतात, आणि ते 10 पर्यंत कसं जायचं हे पण टेक्निक बघितली. आता तुम्हाला बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक सेक्शन क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2A आणि प्रश्न क्रमांक 2B हे दोन्ही प्रश्न तुमच्या पुस्तकातल्या पॅसेजवरती, ज्याला टेक्स्च्युअल पॅसेज असं म्हणतोय आपण, त्याच्यावरती असणार आहेत. आता त्यातला बघूया, तो 10 मार्कासाठी आणि हा 10 मार्कासाठी. म्हणजे प्रश्न क्रमांक 2A हा असणार आहे 10 मार्कासाठी, आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2B हा सुद्धा आपल्याला 10 मार्कासाठी असणार आहे. आता यामध्ये सुद्धा ट्रिक्स आहेत, लक्षात घ्या. यामधले सुद्धा तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात. 10 मार्कापैकी यामध्ये तुम्हाला नाही म्हटलं तरी 4-5 मार्क तुम्हाला आरामात पडून जातील. म्हणजे जे पूर्ण ब्लँकच आहेत स्टुडंट, त्यांना सुद्धा यामध्ये मार्क पडू शकतात, आणि जे ब्राईट स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा यातनं स्कोर कसा करता येईल ते पण यातनं मिळून जाईल, लक्षात घ्या. आता यामध्ये बघा, हमखास विचारलं जातं की ट्रू आणि फॉल्स विचारलं जातं. काय समजलं बघा. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, तिथं 2A जे आहे त्याच्यामध्ये A1 जो आहे 2 मार्कासाठी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 दिलेले आहेत प्रश्न, आणि त्याच्यामध्ये ट्रू फॉल्स सांगितलेला आहे. आता ट्रू फॉल्स मध्ये बघा की पहिला जो आहे तो ट्रू आहे, दुसरा जो आहे ट्रू आहे, तिसरा जो आहे तो फॉल्स आहे, आणि चौथा जो आहे तो फॉल्स आहे. आता यात सांगायची गोष्ट कुठली होती, हे ट्रू आहे, हे ट्रू आहे, ते फॉल्स आहे, फॉल्स आहे, हे कोणाला ज्याचा अभ्यास आहे त्याला कळालं, बरोबर आहे. आणि काही असे विद्यार्थी सुद्धा आहेत जे पूर्ण तो प्रश्न क्रमांक टाकतात आणि सोडून जातात, रिकामं त्यांना कळत नाही. तर त्यांच्यासाठी सुद्धा इथं 1 मार्क, हे बरोबर आलं याला अर्धा मार्क आहे, हे बरोबर आलं याला अर्धा, हा बरोबर आलं याला अर्धा, हे बरोबर आलं याला, प्रत्येकाला इथं अर्धा मार्क आहे, लक्षात घ्या. पण तुम्ही जे पूर्ण ब्लँक सोडणारे विद्यार्थी आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा की तुम्ही कमीत कमी इथं 1 मार्क मिळवू शकता. कसा, इथं तुम्ही असं करा की तुम्ही सरळ सरळ सगळ्याला ट्रू लिहून टाका किंवा फॉल्स लिहून टाका. सगळ्याला ट्रू
ट्रू किंवा ट्रू लिहून जरी टाकलं किंवा सगळ्यालाच फॉल्स फॉल्स लिहून जरी टाकलं, लक्षात घ्या, सगळ्यालाच फॉल्स फॉल्स लिहून टाकलं तरी तुमचं काय होतं बघा, की तुम्हाला 1 मार्क मिळतो. कसं बघा, उदाहरणार्थ या 4 मधले 2 असे ट्रू असू शकतात किंवा 2 फॉल्स असू शकतात. जसं की पहिले 2 इथं ट्रू आहेत, शेवटचे 2 इथं फॉल्स आहेत. म्हणजे हे बरोबर आलं, हे बरोबर, ट्रू जर लिहिलं असतं तर हे बरोबर, हे बरोबर, हे चुकलं, हे चुकलं, ठीक आहे, 1 मार्क पडला, इथला अर्धा, इथला अर्धा, 1 मार्क पडला, पूर्ण जर रिकामं सोडणार होतो. लक्षात घ्या. काही वेळा असं सुद्धा होऊ शकतं 3 ट्रू आले असते तर तुम्हाला इथं 1.5 मार्क पडला असता. लक्षात घ्या. कळते का बघा. असंही बघा, लक्षात घ्या, तुम्ही काय करू शकता, कमीत कमी अर्धा आणि कमीत कमी 1 मार्क इथं पडून जाऊ तुम्हाला शकतो. म्हणजे पूर्ण रिकामा सोडायची गरज नाही. ट्रू ट्रू 2 असं बऱ्याच वेळा झालं. मागच्या प्रश्नामध्ये हाताळून तुम्ही बघितल्या तरी चालतील. बऱ्याच वेळा झाले 2 ट्रू 2 फॉल्स. लक्षात घ्या. समजते. त्यामुळे तुम्ही काय करा, की ट्रू 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 जरी लिहिलं किंवा काही जे विद्यार्थी मोकळे सोडणार आहेत त्यांच्यासाठी सांगवलंय. ज्यांना समजला त्यांनी तो तुम्ही बरोबर लिहाच. ज्यांना नाही समजला, मोकळं सोडणार आहे, पूर्ण ब्लँक सोडणार आहे, कोरं टाकणार, त्याने ट्रू ट्रू जरी लिहित गेला, फॉल्स फॉल्स लिहित गेला तरी तुम्हाला 1 मार्क पडतोय. लक्षात घ्या. म्हणजे ही एक यातली ट्रिक्स होती. आता दुसरं सांगितलं कम्प्लीट दिलं जातं. कम्प्लीट द वेब किंवा कम्प्लीट द सेंटेन्सेस. तो पॅसेज वाचायचा आणि इथं जी कृती सांगितलेली ती दिसते का बघा. आता इथं उदाहरणार्थ ऍक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. फॅमिली मेंबरनं काय काय केलेलं आहे. तुम्ही जो हिज फर्स्ट फ्लाईट धडा शिकलेला आहात त्याच्यामधला तो पॅसेज आहे. लक्षात घ्या. हिज फर्स्ट फ्लाईट. तर त्याच्यामध्ये त्याच्या फादरने त्याच्यासाठी काय केलं, त्याच्या मदरने त्याच्यासाठी काय केलं, हिज ब्रदर आणि सिस्टरनं काय केलं, म्हणजे त्याची पहिली उड्डाण त्याला शिकायचं होतं, त्याच्यासाठी काय केलं हे बघितलेलं आहे, त्यात सांगितलेलं आहे. आणि त्यानं स्वतः काय केलं हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण ते जर पॅसेजकडे लक्ष घातलं तर फादर काय केलं, मदर काय केलं, त्याच्या समोर आलेलं आहे. पॅसेज जर तुम्ही शोधलात तर त्या आहेत अशा ओळी उतरून काढायच्या आहेत. लक्षात घ्या. त्याच्या समोर ज्या आहेत. तर हिज फादरने काय केलं, वॉज प्रिनिंग द फिदर्स. त्याच्यानंतर मदरनं काय केलं, वॉज लुकिंग ऍट हिम, त्याच्याकडे बघत होते. हिज ब्रदर अँड सिस्टर वर लेईंग ऑन द फ्लॅचो. बघा. आणि त्याने स्वतः प्रिटेंडिंग टू बी फॉलिंग अस्लीप. त्याने काय कृती केली ती लिहायची. आता हे समजलं ठीक, नाही समजलं तुम्ही काय करा, ज्यादा टेन्शन घेऊ नका. इथे तुम्हाला कम्प्लीट द वेब येतो किंवा कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स सुद्धा येईल. खालील वाक्य पूर्ण करा. कम्प्लीट म्हणजे पूर्ण करा. मग त्या प्रश्नामधल्या ओळी तिथं सापडतात काय बघा. जसं आता हे तुम्हाला काय काय केलं हे त्याच्या पॅसेजमध्ये दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती बघा. तर त्या समोरल्या ओळी उत्तरल्यात. लक्षात घ्या. इथं तुम्ही कम्प्लीट म्हणजे तिथं काय करायचं, जी प्रश्नामध्ये आलेली ओळ आहे आणि त्याच्यामध्ये जी आलेली ओळ आहे तिथं सगळी ओळ ती तुम्ही लिहिला तरी तुम्हाला मार्क पडून जातो. हे रिकामं सोडायचं नाही. लक्षात घ्या. इथं अशा पद्धतीची वेब येऊ शकते किंवा कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस येणार. तर ते तुम्ही काय करू शकता की तिथं पॅसेजमध्ये शोधायचे ते आणि लिहायचे. तिथे सुद्धा तुम्हाला मार्क पडतात बघा. ओके. आता तिसरा आहे काय की इथं स्क्रीनवरती प्रश्न तुम्हाला दिसेल बघा. समानार्थी शब्द दिलेले आहेत तिथं त्या पॅसेजमध्ये शोधायचे आहेत. स्क्रॅप म्हणजे घासणे आहे, त्याला रब्द आहे. डोजिंग आहे, प्लाचो वेट, तर त्याला तिथं तुम्हाला जोडी दिलेली आहे. कळते का बघा. तर त्यातले तुम्ही समानार्थी जे कुठले आहेत त्या जोड्या तुम्ही समोरच लिहायच्यात. हे असं इकडची तिकडे, तिकडची इकडे, इकडची इकडचे असे काय बाण करत बसायचं नाही. जे उत्तर आहे ते समोर लिहायचं आहे. लक्षात घ्या बा. आता काही हुशार विद्यार्थी आहेत त्यांना कळणारच आहे ती, पण ज्यांना काहीच कळणार नाही मोकळं सोडणार त्यांनी कमीत कमी बघा ह्याच्या समोर जो शब्द आलाय तो लिहू नका. इकडचा तिकडचा करून ते लिहा. एखादी जोडी सुद्धा तुमची बरोबर येऊ शकते, अर्धा मार्क पडू शकतो. मोकळं सोडायचं नाही. मी कायम सांगत होते मोकळं सोडायचं नाही. लक्षात घ्या. त्यातली कुठलीही जोडी तुम्ही एकामेकाच्या समोर जरी टाकली तर तुम्ही अर्धा 1 मार्क मिळवून जाऊ शकता. लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो कुठला आहे, A4 जो आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये व्याकरणाचा असतो. 2 प्रश्न दिले जातात आणि त्यावर तुम्हाला व्याकरण लिहावं लागतं. आता इथं क्वेश्चन टॅग आले आणि दुसरं आलंय काय प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरा म्हणून सांगितलंय. तर तुम्हाला जमलं तर ते लिहाच. पण काही वेळा असंही प्रश्न असतात, व्याकरणाचे बरेचसे प्रश्न असतात की त्याला अनुसरून तुम्ही प्रश्नाला अनुसरूनच उत्तर येत असतं. त्यामुळे जरी तुम्हाला थोडंफार कळलं तरी लिहिला तरी चालतंय. तुम्हाला 1 पैकी अर्धा तरी मार्क तुम्हाला पडू शकतो. आता उदाहरणार्थ क्वेश्चन टॅग बघा, तिथं सांगितलं काय क्वेश्चन टॅग. तर क्वेश्चन टॅग लिहित असताना उत्तरामध्ये आपण जो आहे तो प्रश्न आलेला जो आहे तो आपल्याला आहे तसा लिहावा लागतो आणि स्वरपिराम द्यावा लागतो.
तुम्ही एवढं जरी केलेलं असलं तरी तुम्हाला अर्धा मार्क पडतोय, लक्षात घ्या. कळते का? म्हणजे अनुसरून काहीतरी लिहिलं, पूर्ण मोकळं सोडण्यापेक्षा अनुसरून जरी लिहिलं तरी तुम्हाला अर्धा मार्क पडू शकतो. आणि आलेला टॅग कुठला आहे? द साईट ऑफ द फूड पॅन्डेड हिम. स्वल्पविराम, इथंपर्यंत तुम्हाला अर्धा मार्क पडला. आणि त्याला टॅग जो आवश्यक आहे, कर्त्याला अनुसरून डिडंट इट, वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपण नकारार्थी टॅग घ्यावा लागतो. ठीक आहे, तर तो सुद्धा तुम्हाला, आणि प्रश्नचिन्ह, एवढं जरी केलं तर तुम्हाला 1 मार्क पडतो, लक्षात घ्या. नाही लिहिलं, नाही झालं तरी एवढं असं क्वेश्चन टॅग मध्ये आहे तसं लिहिलं, तुम्ही पुढे जरी चुकला असलं इथलं तरी तुमचा अर्धा मार्क कव्हर होऊन जातो. आता पुढे सांगितले प्रेझेंट परफेक्ट वापरा म्हणून सांगितलं. बघा, ओनली हिज मदर हॅज वापरलं जातं लुक्ड ऍट हिम, आणि क्रियापदाचं तिसरं रूप. ठीक आहे, हे झालं तुमचं. आता पुढे बघा, खरी गंमत आहे. म्हणजे तुम्हाला बघा काय सांगायचं तुम्हाला, की इथं तुम्हाला कमीत कमी 1 मार्क पडला, इथं तुम्हाला कमीत कमी 1 मार्क पडला, आणि इथं तुम्हाला 1 मार्क पडला. मोकळं सोडलं तर 0 पडणार. मी सांगावली त्या गोष्टी आहेत, जर तुम्हाला समजलं तर 2 मार्क पडतीलच, मोकळं सोडायचं नाही. अशा पद्धतीने लिहिलं असं तर तुम्हाला 1 मार्क पडत जातो ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी. कळते का बा? इथं पण अर्धा होऊ शकतो, इथं पण अर्धा होऊ शकतो. व्याकरणाचा भाग पूर्ण मोकळा सोडायचा नाही, अर्ध निम्म तरी लिहाच. थोडंसं वाचून जावा प्रश्नपत्र, ग्रामरचं पुस्तक एखादं कुठलंही, आणि अर्ध निम्म जरी लिहिलं तुम्ही उत्तर बरोबर येते, ते लक्षात घ्या. त्या अर्ध उत्तर त्या व्याकरणाच्या प्रत्येक प्रश्नातच असते. अर्धा निम्म जरी आलं तरी अर्धा मार्क पडतो. चुकू दे अर्धा इथला अर्धा म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला 1 मार्क पडतोय. आणि इथला 1 मार्क, इथला आपण 1 धरला, इथला 1 धरला, 10 पैकी 5 मार्क तुम्हाला मिळून जातात. आता सगळ्यात महत्वाचं बघा, A5, प्रश्न क्रमांक A5 जो आहे, आणि प्रश्न क्रमांक दुसरा जो पॅसेज आहे B5 याच्यानंतरचा आहे, तो कशाचा आहे? तर तो पर्सनल रिस्पॉन्स आहे, लक्षात घ्या. पर्सनल रिस्पॉन्स आहे, स्वमत ज्याला मराठीमध्ये म्हणतोय आपण, ते स्वमत लिहायचे 2 मार्कासाठी आहे. आता तिथे विचारलंय तुमच्या पॅरेंट्सनी तुम्हाला काय काय शिकवलं, असं 4 गोष्टी शिकवलेल्या असं विचारलेलं आहे बघा. म्हणून तुम्ही काय केलंय तिथं त्या पद्धतीने लिहिलेलं आहे, म्हणजे राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पॅरेंट टॉट यू. म्हणजे 4 चांगल्या गोष्टी ज्या तुमच्या पालकांनी शिकवलेल्या असतील. ठीक आहे, इथं त्या त्याला अनुसरून, या पॅसेजला अनुसरून लिहिलेलं आहे, माय पॅरेंट्स टीच मी एव्हरीथिंग. माझे पालक मला नेहमी काय करतात, हे सगळं शिकवतात. दे गाईड मी वेअर आय नीड, जिथं जिथं मला गरज असते तिथं तिथं काय करतात की गाईड करतात, मार्गदर्शन करतात. ही एक गोष्ट झाली. दे गेव मी गुड लेसन ऑफ ऑनेस्टी, ट्रुथफुल लाईफ. प्रामाणिकपणाचा आणि खरेपणाचा मला ते जीवनासाठी काय उपयोग असतो म्हणून ते धडे त्याचे देत असतात. दे टॉट मी हाऊ टू रिस्पेक्ट एव्हरीवन. ते मला शिकवतात की कशा पद्धतीने एखाद्याचं काय करायचं आहे, रिस्पेक्ट करायचं आहे. कळतं का बघा? आणि दे ऑलवेज केप्ट मी अवे फ्रॉम बॅड कंपनी. आणि ते नेहमी मला काय करतात की वाईट संपर्कापासून कसं लांब राहायचं हे शिकवतात. ठीक आहे, आता काही वेळा या अशा अनुसरून तुम्ही लिहिलात, चांगले विद्यार्थी अभ्यासू असतात, ते अशा पद्धतीनं 5-5.5 ओळीचाच, 6 ओळी सुद्धा करू नका. लक्षात घ्या, ओळीचाच पर्सनल रिस्पॉन्स करा. 6 ओळीच्या पुढे जाऊच नका तुम्ही. 5-6 ओळीचा पर्सनल रिस्पॉन्स पाहिजेच लक्षात. 2 ओळीचा, 3 ओळीच्या पर्सनल रिस्पॉन्सला मार्क पडत नाहीत. तिथं जे सांगितलं 5-6 ओळीचा, ते 4 गोष्टी सांगितल्या, 4 गोष्टी तुम्ही इथे मेन्शन केलेत. पण दुसरा पर्सनल रिस्पॉन्स कुठला असला तर तो 5-6 ओळीचा पाहिजेच. ठीक आहे, आता बघा, एक हुशार विद्यार्थ्यांना दिला, अशा पद्धतीचा दिला. काही विद्यार्थी जे आहेत ते पर्सनल रिस्पॉन्स लिहितच नाहीत. त्यांना मी 12-13 वर्ष झालं सांगत आलो की तुम्ही हा सुद्धा प्रश्न लिहायचा आहे. ते म्हणतात आम्हाला वाक्यरचना येत नाही, आम्ही कसं लिहू? तर त्यांच्यासाठी मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. बघा, प्रश्न क्रमांक 2 ए जो आहे त्यातला A5 हा पर्सनल रिस्पॉन्स आहे. प्रश्न क्रमांक 2B याच्यानंतरचा आहे तो 2B, त्याच्यामध्ये जो आहे B5 तो सुद्धा काय आहे, पर्सनल रिस्पॉन्स आहे. आणखी तुम्हाला प्रश्न क्रमांक बघा 3 मध्ये तुम्हाला सांगतो मी, 3 मध्ये सुद्धा बघा प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला 4 मध्ये 4A मध्ये सुद्धा प्रश्न क्रमांक 4A मध्ये सुद्धा जो A5 आहे तो सुद्धा काय आहे, पर्सनल रिस्पॉन्स आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 2A त्याच्यामधला A5, प्रश्न क्रमांक 2B त्याच्यामधला B5 आणि प्रश्न क्रमांक 4A त्याच्यामधला A5, हे तिन्ही काय आहे,
की पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न आहेत 2 मार्काचे. लक्षात येते का बघा? हे तिन्ही प्रश्न पर्सनल रिस्पॉन्सचे आहेत. मग काही विद्यार्थी काय करतात, हे प्रश्न सोडूनच देतात. म्हणजे 12-13 वर्ष काय झाली, त्यांना अशा काही ओळी दिलेल्या आहेत, ते तुम्ही पाठ करा, ते काम सोडवू नका. हुशार जो विद्यार्थी आहे तो अशा मनानं वाक्यरचना करू शकतो. मग त्या विद्यार्थ्यांच्यासाठी काय आहे, जे पूर्ण मोकळं सोडतात त्यांना मी आता काय करतो, यात काही पर्सनल रिस्पॉन्स देतो, ते तुम्ही पाठ करा आणि ते तुम्ही आहे तसे त्या ठिकाणी या प्रश्न क्रमांक 2A5, 2B B5, प्रश्न क्रमांक 4A5 असे 3 पर्सनल रिस्पॉन्स आहेत, त्या ओळी टाका. तुम्हाला त्या प्रत्येक पर्सनल रिस्पॉन्सला किमान 1-1 मार्क पडत जाईल. 6 पैकी तुम्हाला 3 मार्क आरामात पडतात. 3-3.5 म्हणजे 5 मार्कापर्यंत तुम्ही जाऊ शकता. 3.5-4 मार्कापर्यंत तुम्ही जाऊ शकता. अशा काही ओळी मी तयार केल्या आहेत की जो तुम्हाला कुठलाही 2025 मध्ये असेल, पुढे असेल, आला पर्सनल रिस्पॉन्स, माझा 12-13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तरी तुम्ही त्या ओळी आहे तशाच टाकायच्या, की जेणेकरून काय होईल की त्या पर्सनल रिस्पॉन्सला त्या लागू होतात. लक्षात घ्या. त्या ओळी पाठच करून ठेवा आणि त्या आहे तशा टाका. तुम्हाला तिथे 1-1 मार्क कमीत कमी पडतो. जो विद्यार्थी, मी पुन्हा सांगतोय, लक्षात घ्या, लिसन केअरफुली माय सेंटेन्सेस, जो विद्यार्थी पूर्णपणे तिथं सोडणार मोकळच होता, त्याच्यासाठी सांगावले मी या ट्रिक्स. आता बघा, हे झाल्यानंतर मी तुम्हाला काय करतो की त्या स्क्रीनवरती मी तुम्हाला शेअर करतोय, त्या पर्सनल रिस्पॉन्सच्या ओळी काय करा, आहे तशा पाठ करा आणि त्या लिहा. लक्षात येते का बघा? त्या ओळी आहे तशा पाठ करून कुठं कुठं टाकायच्या, 2A5 लक्षातच ठेवाय, 2B B5 पॅसेज आहे इथला पण, तो पण प्रश्न 4A5 हा पण पॅसेज आहे, त्याच्यावर सुद्धा स्वमत आहे, ते आहे तशा टाका. इथली तुम्हाला 6 मार्क पडली बघा, मार्क काउंट करत जावले आपण. इथं तुम्हाला मी सांगितले मगाशी, इथं परत तुम्हाला 2 पैकी 1 पडला, म्हणजे 10 पैकी तुम्हाला 5 मार्क पडले. मगाचे 10 मार्क आणि हे इथं 5, 15 मार्क झाली. निम्म 5 तुम्ही इथंच झालायचा 80 पैकी. ठीक आहे. आणि 2 प्रश्नातच, पहिल्या 2 प्रश्नातच तुम्ही 5 झालाय. प्रश्न क्रमांक 2B जो प्रश्न आहे तो सुद्धा तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज आहे, तो अशा पद्धतीचाच आहे. लक्षात घ्या. अशा पद्धतीनंच तो सोडवायचा. कम्प्लीटली सेंटेन्सेस येणार, वे बी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स आहे. तो पर्सनल रिस्पॉन्स मी जे देते त्या पद्धतीने लिहा अनुसरून. ठीक आहे. तिथं सुद्धा तुम्हाला कमीत कमी 5 मार्क पडतात, म्हणजे पडतातच. कळतंय का बघा? त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार की कशा पद्धतीने. ह्याच्या अगोदर तुम्हाला मी स्क्रीनवरती काय देतोय की पर्सनल रिस्पॉन्सच्या ओळी देतोय, त्या ओळी काय करा, तुम्ही आहे तशा पाठ करून लिहा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 5 मार्क पडतील. सॉरी, तुम्हाला यातले काय होतील, या प्रश्नातले कमीत कमी 5 मार्क पडतील, इथला 1 मार्क धरून. लक्षात घ्या. आणि टोटल प्रश्नपत्रिकेमध्ये 3 पर्सनल रिस्पॉन्स आहेत. त्या 3 पर्सनल रिस्पॉन्स 3 दुनी 6 मार्क असतात. पण तुम्हाला जे रिकामं सोडणार आहे त्यांना 1-1 मार्क तरी पडत जाईल, ज्या ओळी आहे तशा पाठ करून लिहिल्या तर, ज्या मी आता तुम्हाला देतोय. ठीक आहे. ओके. मी सांगितल्यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक 2A त्यामधला A5, प्रश्न क्रमांक 2B B5 आणि प्रश्न क्रमांक 4A त्याच्यामधला A5 जो आहे तो कशाचा आहे, तर पर्सनल रिस्पॉन्स आहे. प्रत्येकाला 2-2 मार्क आहे. बरेचसे विद्यार्थी बघत होते 12-13 वर्ष की ते मोकळं सोडतात, पूर्ण ब्लँक सोडतात, मग अशी उल्लेख केला. पण त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की ते मोकळं न सोडता, समजा प्रश्न क्रमांक 2A जो आहे त्याच्यामधला A5 ला यातला कुठलाही लिहिला तरी चालते. समजा हा लिहिला तरी तुम्हाला 1 मार्क पडू शकते. लक्षात घ्या. हे काय ओळी आहे, त्या ओळी कुठलाही प्रश्न आला तरी त्या लागू होणाऱ्या ओळी लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आणि तुम्ही पॅसेजमध्ये अनुसरून काय घातलं किंवा तुमच्या मनाचा आणि एखादी ओळ घातली तरी सुद्धा तुम्हाला 1.5 मार्काच्या लायकीचा किंवा 1 मार्काच्या लायकीचा 100% 1 मार्काचा पडतो. 1.5 मार्काच्या लायकीचा प्रश्न पर्सनल 2 काउंट होऊ शकतो. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 2B, समजा B5 साठी तुम्ही जर हा लिहिला, कळतंय का बघा, म्हणजे प्रश्न क्रमांक 2B जो आहे B5 साठी हा लिहिला तरी सुद्धा चालते, किंवा यातला कुठलाही लिहिला खाली वर जरी झालं तरी सुद्धा चालते. या प्रत्येकी ओळी लागू होणाऱ्या आहेत. लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर ते प्रश्न क्रमांक 4A तो परत रिस्पॉन्स येतो, त्याला ह्या ओळी जर टाकल्या तरी आहे तशा पाठ करून ठेवा. तुम्हाला बोर्डाचा पेपरला अजून टाइम आहे तशा पाठ करून ठेवा आणि लिहा. यातली मिक्स यात झालं, यातलं मिक्स यात झालं, यातलं मिक्स यात जरी झालं तरी सुद्धा काहीही अडचण नाही. तुम्हाला कमीत कमी 1 मार्क, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये तुम्ही ऍड केलं आणखी तर 1.5-2 मार्क आरामात पडून जातात. इथं ग्रामर महत्वाचं केलं जात नाही. तुमचं मत आहे
त्याच्यामुळे तुमच्या मताला या इथं 100% मार्क बोर्डानं तुम्हाला मार्क पाडायसाठी पास व्हायसाठी हे खूप सोपं दिलेलं आहे लक्षात घ्या. त्याला मी आणखी सोपं केलंय. हे आहे तसं पाठ करा, या 3 ठिकाणी टाका, 6 मार्क मिळवा. 100% पाठ करायचं ना. ठीक आहे, बघा आपण बघितलेला आहे प्रश्न क्रमांक 2, दोन्ही प्रश्न सांगितलेले आहेत तुम्हाला मी. आता त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक 3A जो असतो तो कवितेवरचा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट द सेंटेन्सेस असतात. त्याचबरोबर वेब दिलेली असते. आता यात काय करायचं, कम्प्लीट द सेंटेन्सवर तुम्ही कवितेवरतीच आधारित ते असतात. कवितेच्या ओळी शोधून तुम्ही ते उत्तर लिहू शकता. अतिशय सोपं असतं ते 5 मार्काला आहे. आणि त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3B, अप्रिसिएशन ऑफ द पोएम म्हणून, तो पण 5 मार्काला आहे. लक्षात घ्या, हा अतिशय सोपा आहे आणि सगळ्यांना यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. काही ट्रिक्स आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्यात तर तुम्हाला मार्क पडतील. आता बघा हा 5 मार्क नेमका कसा डिवाइड झालेला आहे ते बघूया आपण. याच्यामध्ये टायटल जे आहे कवितेचं, ते टायटलला अर्धा मार्क आहे. म्हणजे कविता दिलेली असते, त्या कवितेच्या वरतीच टायटल दिलेलं असतं. ते टायटल तुम्हाला लिहिलात की तुम्हाला अर्धा मार्क पडतो. लक्षात घ्या, ठीक आहे. नेम ऑफ द पोएट, नेम ऑफ द पोएट जे आहे कवितेच्या खाली, प्रत्येक कवितेच्या खाली काय आहे, कवीचं नाव आलेलं आहे. ते तुम्ही आज जसे तसं लिहिलं तर तुम्हाला तिथं अर्धा मार्क पडतो. असा 1 मार्क झाला. आणि राईम स्कीम जी आहे, आता राईम स्कीम त्यासाठी तुम्हाला त्या कवितेमध्ये राईम स्कीम स्वतः काढायची किंवा तुम्ही प्रत्येक कवितेची पाठ करून ठेवलात तरी चालू शकते. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे. यामध्ये राईम स्कीम 1 मार्कासाठी आहे. आणि त्याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच आहे. बऱ्यापैकी अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच बऱ्याचशा कवितेला आहे. काही कविता फ्री वर्स सुद्धा आहेत, तर तुम्हाला तिथे ते लिहावं लागलं फ्री वर्स म्हणून. ठीक आहे, ते लिहिला तर तुम्हाला 1 मार्क आहे. आणि त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया किंवा थीम ज्याला म्हणतोय आपण, ते 2 ते 3 ओळीची असायला पाहिजे किमान, तर त्यासाठी तुम्हाला 2 मार्क आहेत. लक्षात घ्या, असे एकूण मिळून 5 मार्क आहेत. याच्यामध्ये जास्त काही ग्रामरचा विचार केलेला नाही. ही 5 मार्क तुम्हाला पडून जातात. साधारणपणे हा 1 मार्क तर हक्काचा पडल्यासारखाच आहे. राईम स्कीम आणि राईम स्कीम कशी काढायची ते तुम्हाला मी आता दाखवतो उदाहरणात. आणि फिगर ऑफ स्पीच, प्रत्येक कवितेचा फिगर ऑफ स्पीच मी तुम्हाला दिलेला आहे. अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच बऱ्याचशा कवितेला आहेच. हा 1 जरी लिहिला तरी तुम्हाला 1 मार्क पडतोय, स्पेलिंग व्यवस्थित पाठ करून. ठीक आहे, आता हे लिहिताना एक त्याला पद्धत आहे. म्हणजे साधं फक्त जरी नाव टाकलं, टायटल हा शब्द टाकलात, कवितेचं नाव टाकलं तरी सुद्धा चालू शकतं. पण जे टॉपरचे विद्यार्थी आहेत, ज्यांना आपला पेपर चांगला व्हावा असं वाटतो, की त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, उदाहरणार्थ टायटल समजा लिहायचं आहे, ते लिहिलं टायटल, टायटल हा शब्द लिहिला आणि त्याच्या समोर टायटल लिहित असताना काय करायचं आहे, समजा फॉर एक्झाम्पल एक कविता मी तुम्हाला दिलेली आहे, पहिलीच तुमची कविता आहे, त्याला तुम्ही असं लिहू शकताय. ती जर कविता आलेली असेल तर, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता, टायटल ऑफ द पोयम इज डॉट डॉट डॉट. मग इथं टीनेजर्स प्रेयर. लक्षात घ्या, फक्त टीनेजर्स प्रेयर लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. पण तुमचा पेपर इम्प्रेसिव्ह व्हावा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने हे प्रत्येक लिहायचं आहे. टायटल ऑफ द पोयम इज अ टीनेजर्स प्रेयर. आता नेम ऑफ द पोएट, मग नेम ऑफ द पोएट इज, नेम ऑफ द पोएट इज डॉट डॉट डॉट. काय कवितेचं नाव, कवीचं नाव आहे ते लिहू शकता तुम्ही. पुन्हा राईम स्कीम, राईम स्कीम ऑफ द पोयम इज, राईम स्कीम, त्याच्या ठिकाणी काय शब्द केला मी, राईम स्कीम ऑफ द पोयम इज. जी काय आहे, ए बी सी बी जी काय असेल ती, कळते का बघा. आणि फिगर ऑफ स्पीच, म्हणजे यामध्ये बघा, फिगर ऑफ स्पीच ऑफ द पोयम इज, अशा पद्धतीने तुम्ही तो जो एक शब्द आहे तो लिहू शकता. असं लिहिलं तर ते फक्त काय, पेपरचं तुमच्या प्रेझेंटेशन चांगलं यासाठी ते एक ठीक आहे. ठीक आहे, पण ज्याला हे जमणार नाही त्यांनी फक्त तेवढे शब्द टाकलेत तरी सुद्धा मार्क तेवढीच पडणार आहेत. ओके, आता बघा मी तुम्हाला बोललो की ह्या दोन्हीचे उत्तर तुम्हाला पेपरमध्ये मिळून जातात. राईम स्कीम आता कशी काढायची ते आपण बघूया. आता उदाहरणासाठी तुम्हाला मी तर टीनेजर्स प्रेयर ही तुमची जी पहिली कविता आहे, त्या पहिल्या कवितेचं काय दिलंय, 4 ओळीत पहिला दिलाय, फर्स्ट स्टॅन्झा दिलेला आहे. ठीक आहे, आता समजा जर अशा 4 ओळी कवितेच्या दिलेल्या असतील तर राईम स्कीम कशी काढायची आहे, बरेच जर तुम्ही शाळेत शिकला असाल, शेवटचे शब्द आपण बघायचे, त्याच्यामधले कवितेचे शेवटचे शब्द आपण बघतोय. ठीक आहे, आता या शब्दामध्ये शेवटचे जे लेटर्स आहेत त्याच्यामध्ये समजा याला ए दिलं, याचा उच्चार आहे बिगनिंग्स. आता बिगनिंग्सला आपण ए दिलं अल्फाबेट, त्याच्यानंतर बिगनिंगच्या खाली शब्दाला आहे मेक. मेक आणि बिगनिंग याचा उच्चार जुळतो का, नाही. उच्चार जो आहे तो जुळला पाहिजे, सारखा वाटला पाहिजे थोडाफार.
हे बिगिनिंग्स आणि मेकचा काही संबंध वाटत नाही म्हणून याला आपण काय केलं, बी नाव दिलं. बरोबर आहे. आता ए बी, आता बिगिनिंग्स, मेक आणि चूज बघा, बिगिनिंग्स चूज होतं का, मेक चूज होतं का, नाही जुळत. म्हणजे हे ए ला पण बसत नाही, बी ला पण बसत नाही म्हणून हे झालं काय, सी झालं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर बिगिनिंग्स टेक जुळतं का, मेक टेक उच्चार जरा सारखा वाटतो, चूज टेक जुळत नाही, मेक आणि टेक उच्चार एकसारखा वाटतो. मग मेकला काय दिले, बी दिले, म्हणजे काय झाली त्याची बी. म्हणजे राईम स्कीम कशी झाली, ए बी सी बी ही तुमची राईम स्कीम झाली. मग तुम्ही ए बी सी बी इथं लिहिलं तरी चालू शकतं, 2 स्टॅन्झांची जरी काढलीत तरी सुद्धा चालू शकतं. लक्षात घ्या. मग तुम्ही तर काय ना, राईम स्कीम ऑफ द पोएम इज एबीसीबी किंवा फक्त एबीसीबी, आणि दुसऱ्या स्टांजाची सुद्धा तुम्ही काढू शकता. दुसऱ्या स्टांजा जो काय असेल तो तिथे तुम्ही काढून त्याची सुद्धा लिहू शकता. लक्षात घ्या. कमीत कमी 2 स्टांजांची, जास्तीत जास्त 2 स्टांजांची काढा. एका स्टांजाचे असेल तरी सुद्धा तुम्हाला मार्क पडू शकतात. लक्षात येते. म्हणजे इथंपर्यंत तुम्हाला हे झालं. आता इथं तुम्हाला मी सांगितले की ॲलिट्रेशन हा जो अलंकार आहे तो बऱ्याचशा कवितेचा आहे. लक्ष घ्या, ॲलिट्रेशन. ठीक आहे. आता काही काही कवितांना ॲलिट्रेशन नाही आहे. मग त्या कुठल्या कविता आहेत, काही काही कविता फ्री वर्स आहेत. मग तिथं तुम्हाला ते फ्री वर्स लिहायला पाहिजे. लक्षात येते का बघा. मग ते तुम्हाला मी कवितेच्या शेवटी तुम्हाला ते दिलेलं आहे. आता थीम आणि सेंट्रल आयडिया, थीम आणि सेंट्रल आयडियामध्ये तुम्हाला यामध्ये काय करायला लागतील, थोड्याशा 2-3 ओळी तयार करायच्या आहेत. आता इथं सुद्धा बघा, जे विद्यार्थी म्हणजे टॉपरचे विद्यार्थी आहेत त्यांचा अभ्यास आहे, त्यांना कवितामध्ये काय इम्प्लाइड मिनिंग आहे ते समजू शकते. बरोबर आहे, त्यांना माहित आहे. पण जे काही विद्यार्थी आहेत, जे काही मोकळत सोडणार आहेत त्यांच्यासाठी बघा, ते काय करू शकतात, थीम आणि सेंट्रल आयडियामध्ये टाकू शकतात. थीम ऑफ द पोएम इज, म्हणजे थीम ऑफ द पोएम इज अशा पद्धतीने सुरुवात करू शकतात. लक्षात घ्या. आता यामध्ये काय आहे, थीम ऑफ द पोएम इज याच्यामध्ये तुम्ही सांगू शकताय, किंवा याच्यातून परत तुम्ही असं म्हणू शकता, पोएम हॅज डीप मिनिंग. लक्षात घ्या, ही ओळ सगळ्याच कवितांना लागू होते. लक्षात घ्या. पुन्हा याच्यामध्ये परत असं सांगू शकताय, इट हॅज फाईन मेसेज. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, चांगला संदेश सुद्धा कवितेमध्ये, प्रत्येक कवितेतून चांगला संदेश आहे. 10वीला जेवढे प्रोज आणि तेवढ्या कविता आहेत त्या प्रत्येक कवितेतून चांगला बोध आहे, प्रत्येक कवितेतून चांगला बोध. त्यामुळे हे दोन्ही शब्द काय होतात की तुम्हाला लागू होतात. लक्षात घ्या, हे दोन्ही शब्द आहेत जसेच्या तसे लिहिलात तरी चालू शकते. आणि थोडंसं अनुसरून त्या कवितेला तुम्ही काय करा, थीम लिहा. त्या 2-3 ओळी आणि एखादी ओळ तुम्ही ऍड करा, तुम्हाला पैकीच्या पैकी इथं 2 मार्क पडणार. लक्षात घ्या, अपेक्षा आहे की तुम्हाला 2 पैकी 2 पडायलाच पाहिजेत. या ओळी लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये या ओळी 2 ओळी सुद्धा तुम्ही कुठल्याही कवितेला ऍड करू शकताय. थीम ऑफ द पोएम मध्ये त्या ओळी तुम्ही काय करा, तिथे थीम जी आहे, ज्या कवितेची आलेली आहे ती तुम्ही तिथं सांगा, आणि ह्या 2 ओळी सुद्धा सांगा, आणि तुम्ही तिथं तुमचं कवितेचं थीम ऑफ द पोएम संपवू शकता, सेंट्रल आयडिया संपवू शकता. लक्षात ते का. आता याच्याही खाली जाऊन तुम्हाला सांगतो की थोडंसं धाडस करून सांगतो की एवढं जरी जमलं नाही, ह्या 2 ओळी लिहून किमान त्या कवितेतलं काही महत्वाचं वाटलं तरी ते लिहिले, एखाद दुसरी 2 ओळी लिहिल्या तरी सुद्धा ते चालतील. म्हणजे तिथं तुम्हाला 2 पैकी किमान 1 तरी मार्क पडून जाईल. म्हणजे जो एकदम 0 विद्यार्थी आहे त्यानं तो प्रश्न न सोडता ह्या 1-2 ओळी लक्षात ठेवून त्यानं काय केलं, 2 ओळी जरी काढल्या तरी त्याला 2 पैकी इथं 1 मार्क मिळू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे 5 पैकी 4 मार्क 100% पडतात. कळते का बघा. पण ज्याला टॉपचा पेपर करायचा, आपलं प्रेझेंटेशन चांगलं करायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा मी याच्यामध्ये टेक्निक्स दिलेले आहेत आणि त्याला सुद्धा सांगितलेलं आहे. आता बघा, लक्षात घ्या, ज्याचा अभ्यास खूप झालेला आहे तो विद्यार्थी काय करतो, लिहितच जातो, पण जास्त लिहायचं नाही. कमीत कमी 2 ते 3 ओळीमध्ये ज्या चांगल्या लिहायचं असतील तर 4 ओळी ठीक आहे, पण पुढचा पेपर आपल्याला कव्हर व्हायचा असतो, त्यामुळे 4 ओळी ठीक आहे, जास्त लिहायचं नाही. ठीक आहे. 5 पैकी 5 100% तुम्हाला यातली पडतील. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया.